नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा त्रिकोणी संख्येवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपल्या परीक्षेला काय काय येऊ शकतात ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय, 28 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही. पहिला प्रश्न आपण लिहू शकतो की दिलेली संख्या ही त्रिकोणी आहे का नाही हे ओळखायचं. मग विद्यार्थी मित्रांनो कसं ओळखायचं, बघा दिलेली जी संख्या असते त्या संख्येला 8 न गुणायचं, बरोबर का. पहिल्यांदा 8 न गुणायचं. बघा 28 गुणिले 8 किती येतं, 28 8 24 की 2 म्हणजे 224, बरोबर का. आणि याच्यामध्ये एक मिसळायचं, नेहमी लक्षात ठेवायचं. 8 न गुणलं की त्या आलेल्या उत्तरामध्ये एक मिसळायचा आणि बेरीज करायची. जर बेरीज आलेली बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या असेल किंवा कुणाचा स्क्वेअर असेल तर ही त्रिकोणी संख्या असणार. बघा 225 कुणाचा वर्ग आहे का, आहे. कुणाचा, 15चा वर्ग आहे. कुणाचा आहे आपल्याला घेणं देणं नाही, पण आहे ना वर्ग, आहे. 28 ही काय झाली, त्रिकोणी संख्या झाली, बरोबर. पुढला प्रश्न बघा, 13 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. त्रिकोणी संख्या देतात, पाया विचारतात, किंवा पाया देतात, त्रिकोणी संख्या विचारतात. मग विद्यार्थी मित्रांनो, पाया दिल्यावर काय करायचं, बघा इथं काय दिलं आपल्याला, पाया. बघा पाया किती आहे, 13. मग विद्यार्थी मित्रांनो, जो पाया असतो पायाच्या पुढील संख्येने त्याला गुणायचं. 13ची पुढील संख्या आहे बघा 14, आणि आलेल्या उत्तराला 2 ने भागायचं, बरोबर आहे का. आलेल्या उत्तराला 2 ने भागायचं. चला करूया काटाकाटी. बे एक बे, बे सत्ती 14. किती आलं विद्यार्थी मित्रांनो, बघा 13 गुणिले 7. 13 गुणिले 7 किती, 91. 13 सत्ती 91. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 13 पाया असलेली त्रिकोणी संख्या किती असणार, 91 असणार. असंच प्रत्येक वेळेस करायचं. 6 पाया दिला तर 6च्या पुढली संख्या किती, 7. 6 गुणिले 7 भागिले 2, बरोबर का. तसंच करायचं. पुन्हा आता बघा पुढला टाईप प्रश्नाचा, 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती. आता पाया दिलता, त्रिकोणी संख्या काढली. आता त्रिकोणी संख्या दिली, आता पाया काढायचा आहे. म्हणजे कोणता पाया असेल की त्याचा त्रिकोणी संख्या 55 असणार. मग अशा वेळेस काय करायचं, बघा दिलेल्या संख्येची दुप्पट करायची, बरोबर. दिलेल्या संख्येची दुप्पट किती, बघा 110, बरोबर. आता दुप्पट केली, आता 110 ही जी संख्या आहे का त्याच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या बघायची. बघा 110च्या आधी कोणती पूर्ण वर्ग संख्या, 100 आहे, बरोबर का. 100 कुणाचा वर्ग विद्यार्थी मित्रांनो, 10चा. बघा कसं लिहायचं, बघा 110च्या आधी पूर्ण वर्ग संख्या 100, त्याच्या आधी म्हणजे 100 कुणाचा वर्ग आहे, 10चा वर्ग. विद्यार्थी मित्रांनो बघा 55 या संख्येचा पाया किती असेल, 10 असेल. 55 या त्रिकोणी संख्येचा पाया 10 असेल. आपण व्हेरीफाय पण करून बघूया. बघा पाया किती आलाय, 10. पायाहून आपण त्रिकोणी संख्या कशी काढतो, पाया गुणिले पायाची पुढली संख्या 11 भागिले 2. बे एक बे, बे पंच 10. किती आलं बघा, 5 गुणिले 11 किती विद्यार्थी मित्रांनो, 55. 11 5 55, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आणि या धड्यातला लास्ट टाइप म्हणा समजा काय, 6 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या शोधा. म्हणजे काय दिलंय, एक त्रिकोणी संख्या दिली आणि त्या त्रिकोणी संख्येच्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या विचारली, म्हणजे सिरीज मधला 8वा नंबर विचारलाय. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची. काय शोधायची, त्रिकोणी संख्या शोधायची. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्या काढायला आपल्याला लागतो पाया. मग विद्यार्थी मित्रांनो, त्या 8व्या संख्येचा आपल्याला पाया माहितीये का, नाही. मग काय करायचं, याचा पाया काढा ना आधी, या संख्येचा त्रिकोणी संख्या. बघा 6चा पाया कसा काढणार, बघा 6 गुणिले 2 किती विद्यार्थी मित्रांनो, 12. पाया कसा काढतो आपण, 12च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या किती मित्रांनो, 9. 12च्या आधीचा वर्ग 9चा आहे. कुणाचा वर्ग येतो, 3चा. मग विद्यार्थी मित्रांनो, 6 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला, 3. आता काय म्हणतोय, याच्या पुढली 8वी म्हणजे ह्या पायामध्ये आणखी 8 मिसळले त्याची त्रिकोणी संख्या काढायची, बरोबर का. मला सांगा 3 अधिक 8 किती विद्यार्थी मित्रांनो, 11. म्हणजे आता जी आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची पुढली, त्याचा पाया किती असेल, 11 असेल, बरोबर का. मग काय, आता पाया आला 11 गुणिले पुढली संख्या भागिले 2. चला बे एक बे, बे सखून 12. बघा 11 गुणिले 6 किती, 66. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 6 या त्रिकोणी संख्येच्या पुढील 8वी त्रिकोणी संख्या काय असेल, 66. अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्येवर आधारित इम्पॉर्टंट प्रश्न या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. धन्यवाद.